हॅलो, गुड मॉर्निंग. सुट्ट्या संपल्या आणि आपल्या पुन्हा तेच रुटीन सुरू झालं. स्कूल, यांचा जॉब, आपली घरची कामं, पण तिकडून आणलेला हा एवढा सारा पसारा आणि त्यासोबतच या बॅग्स पण अनपॅक करायच्या राहूनच गेल्या होत्या. आज फायनली त्याचा पण मुहूर्त काढूनच घेतला मी. वैदेहीला स्कूलला सोडून दिलं आणि येताना मी हे लंबे दोडके घेऊन आली होती. हे भाजींमध्ये खूप कमी गोष्टी खातात आणि हे दोडके तर मुळीच नाही. पण मी एकदाच हे दोडके टाकून छान अशी डाळ बनवली होती, जे त्यांना पण खूप आवडली आणि तेव्हापासून मी याची डाळच बनवते, जे ते पण आवडीने खातात आणि माझी तर फेवरेटच आहे. त्यानंतर आई भाकरी खातात म्हणून त्यांच्यासाठी इकडे मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या. मला भाकरी बनवता येत नाही, पण आज ते मी पहिल्यांदाच ट्राय करणार होती. त्यासाठी मी आधी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं, त्यात खडखडून उकळून घेतलेलं पाणी घातलं, त्याला जरा थंड होऊ दिलं. त्यानंतर त्याचा छान मळून एक गोळा तयार केला. पहिल्यांदाच भाकरी बनवणार होती म्हणून मी आज थापून न घेता लाटीवच बनवणार होती. एक गोळा घेतला, त्याला आधी हाताने छान असं मळून घेतलं, पीठ लावून पलटून पलटून छान असं बेलून घेतलं. तेव्हापर्यंत तावा पण छान कडक गरम झाला होता. वेग कमी करून भाकरी त्यावर टाकली, त्यावर पाणी टाकून पूर्ण भाकरीला आणि काठांवर छान लावून घेतलं आणि नंतर वेग वाढवून पाणी थोडंच सुकतपर्यंत अंदाजे 30 सेकंद भाकर पलटवून घेतली. त्याला छान सराट्याने शेकून घेतलं दोन्ही साईडनी आणि पहिल्याच ट्रायमध्ये भाकरी छान टम फुगली होती आणि सॉफ्ट पण झाली होती छान भाकरी आणि ते बघून मी तर खूप जास्त खुश झाली होती. त्यानंतर डाळीला पण तडका लावायला घेतला. काही नाही, साधा जिरा, मोहरी, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर आणि काही बेसिक मसाले घालून छान असं वरणाला तडका दिला होता आणि मस्त असं दुपारचं जेवण केलं. त्यानंतर घरातली काही कामं राहिली होती करायची, ती पण करून घेतली आणि आज खूप दिवसानंतर इव्हनिंगला मी वैदेहीला इकडे खाली घेऊन आली होती. त्यात पण मॅडमला तिची सायकल न चालवता त्या दीदीची ही स्कूटरच चालवायची होती आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.